नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे साबेर पटेल. सर्वांचं स्वागत आहे स्पर्धा विश्व अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. थंबनेल तुम्ही बघितलंच असेल की आज आपण काय करतोय, पीवायक्यू अनालिसिस बघणार आहे, जे की एमपीएससी ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा आयोगानं विचारलेल्या पेपरचा अनालिसिस, म्हणजे कोणत्या वर्षी किती क्वेश्चन विचारले बाबा, कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आहे. आणि अजून एक थंबनेल बघताय तुम्ही, तलाठी भरती आहे का नाही. महाराष्ट्रातली सर्वात जास्त तलाठी घडवणारा आणि सर्वात मोठा उपक्रम घेऊन आलेलो आहे आपण स्पर्धा विश्व अकॅडमी या ठिकाणी. ठीक आहे, तर सांगायचं असं की बऱ्याच विद्यार्थ्यांना संभ्रम असा आहे की बाबा सर, एमपीएससीचा पॅटर्न बदलला म्हणजे नेमकं काय होईल आता. तर बाळांनो, मी सांगतो तुम्हाला, पॅटर्न बदलला, सिलेबस बदलला नाही. सिलेबस मधला ग्रामरचे टॉपिक तेच आहे, नाउनच आहे, प्रोनाउनच आहे, व्हॉइसच आहे, डिग्रीच आहे. त्याच्यात चेंजेस झाले नाही, फक्त विचारण्याची पद्धत बदलणार, वेटेज ऑफ मार्क बदलेल, आहे का नाही. मार्क वेटेज बदलणार, म्हणजे कोणत्या टॉपिक वरती कमी प्रश्न असतील, कोणत्या टॉपिक वरती जास्त असतील. तर याचा अंदाज घेण्यासाठी आपण काय करतोय, पीवायक्यू अनालिसिस बघतोय. आणि अजून एक अनाऊन्स करायचा मला, जे आता जे अपकमिंग एक्झाम आहे ग्रुप बी ची, ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईन एक्झाम, तर ह्या कंबाईन एक्झाम साठी जे काही इंग्लिश ग्रामर आहे, आता जे एक्झाम होणार आहे त्यांच्यासाठी आपण 10 दिवसाची फास्ट ट्रॅक बॅच युट्यूबला फ्री घेतोय. ठीक आहे, म्हणजे 10 दिवसासाठी आपल्याला सर्वांनी 10 दिवस ह्या युट्यूब चॅनलला जॉईन हा स्पर्धा विश्व अकॅडमी युट्यूब चॅनल आहे, लाईव्ह याला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन वाजवून ठेवा, कारण उद्या शार्प 8 वाजता आपण लाईव्ह घेणार आहे. आणि जेवढे आतापर्यंत आयोगानं 2025, 2024, 23, म्हणजे आपण काय करतो असं डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे नुकतेच घडल्यापासून तर ओल्ड पर्यंत जेवढे काही पीवायक्यूज आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, ते सगळे आपण डिटेल वन बाय वन डिस्कस करणार. ठीक आहे, तर एमपीएससी कंबाईन च्या विद्यार्थ्यांसाठी हे एक सुवर्ण संधी आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तर बाळांनो, आपण ह्या सिरीजला, फास्ट ट्रॅक सिरीजला, जे पीवायक्यू सिरीज घेतोय त्याला नाव दिलेलं आहे सक्सेस कॅप्सूल. कोणता कॅप्सूल? सक्सेस कॅप्सूल. तर सर्वांनी ह्या सक्सेस कॅप्सूलला जॉईन व्हा, कारण हे सक्सेस कॅप्सूल तुमचे मार्क वाढवणार. तब्बल 10 दिवस हे सक्सेस कॅप्सूल फास्ट ट्रॅक बॅच चालेल आणि ही फ्री आहे. महाराष्ट्रातल्या तमाम गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी हे काय माहितीये का, फास्ट ट्रॅक बॅच फ्री आहे. तर सर्वांनी ह्या चॅनलला जॉईन व्हा, स्पर्धा विश्व अकॅडमी. तर बाळांनो, चला बघूया आपण की इथं म्हणजे ग्रामर मध्ये कोणकोणते असे टॉपिक इथं विचारलेले आहे. जसं ग्रामरचा अनालिसिस बघतोय आपण, फर्स्ट टॉपिक इथं व्हॉइस. कोणता टॉपिक आहे? तर व्हॉइस टॉपिक आहे. तर व्हॉइस टॉपिक वरती आतापर्यंत प्रश्न कसे विचारले बघा. 2024 ला जर पाहिलं, राज्यसेवेला 4 प्रश्न आलेले. तर मला सांगा, 2024 ला 4, 2024 ला परत ग्रुप सी मध्ये किती प्रश्न आले? 4 प्रश्न आले. म्हणजे फक्त एका टॉपिक वरती 4 प्रश्न आहे. तर विचार करा, तर आपले स्कोर कसा इन्क्रीज होणार. म्हणजे मोजकच पूर्ण सिलेबस, पूर्ण अख्खं ग्रामर आपल्याला शिकून, वी वॉन्ट रिझल्ट. आपल्याला रिझल्ट पाहिजे, तर रिझल्ट ओरिएंटेड ऍज वेल एज एक्झाम ओरिएंटेड, म्हणजे एमपीएससी विचारतो काय ते प्रॉपर आपण ह्या सिरीजच्या माध्यमातून बघणार. तर 2024 ला ग्रुप बी मध्ये किती प्रश्न विचारले त्यांनी? 3 प्रश्न विचारले. डिपार्टमेंटल पीएसआय 2023 ला किती विचारले? 4 प्रश्न. हाऊ मेनी? 4 क्वेश्चन्स. त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षेला किती प्रश्न विचारले? 4 प्रश्न विचारले. 2022, 2021, 2020 वय वर्ष बघा, 2022, 21, 20, म्हणजे प्रत्येक वर्षी आयोग ह्या टॉपिक वरती प्रश्न विचारतोय. 2023 आणि 22 ग्रुप बी मध्ये किती प्रश्न विचारले? 2 प्रश्न. हाऊ मेनी क्वेश्चन? 2 क्वेश्चन्स. सो गर्ल्स बॉईज, विचार करा, प्रत्येक वर्ष जर नवीन नवीन टॉपिक न शिकता, म्हणजे तोच टॉपिक आहे, कन्सेप्ट तीच आहे, फक्त विचारण्याची पद्धत बदलली आहे का नाही. तर आपला हा जर टॉपिक क्लिअर राहिला, कोणता? व्हॉइस, तर आपण काय करू शकतो, सहज आपल्यासाठी जे काही आपलं स्वप्न आहे, ड्रीम पोस्ट आहे, ती मिळू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रुप बी 2022, 2021 ला किती, 19 ला किती प्रश्न आले? 22 ला 1 आणि 19 ला 2 प्रश्न. तर बाळांनो, हे आपल्याला डायरेक्शन देतं. हे जे क्वेश्चन किती किती आले, हे काय देतं आपल्याला? डायरेक्शन, की स्टडी काय करायची, कशाची करायची, कोणकोणते टॉपिक करायचे. ओके. तर नेक्स्ट आहे, आता बघा नेक्स्ट स्लाइड मध्ये जर तुम्ही बघितलं तर नाउन चॅप्टर आहे बघा.
तर नाउन चॅप्टर वरती जर आपण चेक केलं वेटेज मार्क, तर नाउन चॅप्टरचं वेटेज बघा 2022 आणि 23 ला बघा 2022-23 ला 3-4 प्रश्न येतात. 22 ला 3 प्रश्न आहेत, 23 ला 4 प्रश्न आहे. ठीक आहे. कशामध्ये? डिपार्टमेंटल पीएसआय आणि ग्रुप बी मध्ये. त्याच्यानंतर तेच जर बघितले आपण राज्यसेवा 2021 आणि 2023 ला जर पाहिलं तर इकडे 4 आणि परत 3 प्रश्न. आणि सेकंड थिंग काय माहितीये का, 2023 आणि 22 ला ग्रुप सी मध्ये, इकडे ग्रुप बी, हा लक्षात ठेवा, ग्रुप सी मध्ये किती सायमल्टेनियसली एका वर्षी 3 आणि दुसऱ्या वर्षी 2, म्हणजे प्रत्येक वर्षी ह्या नाउन चॅप्टर वरती क्वेश्चन आहे म्हणजे आहे. हे बघा, तुम्हाला चांगले मार्क पाहिजे ना, पार्ट ऑफ स्पीच चांगला करा, स्ट्रॉंग पॉइंट पाहिजे तुमचा पार्ट ऑफ स्पीच, जे की जेणेकरून तुम्हाला तो रिझल्ट देऊन जाईल. त्याच्यानंतर ग्रुप बी मध्ये 2022 आणि 2023 ला जर चेक केलं आपण, तर याच्यामध्ये जे आहे ना एक प्रश्न आहे. ठीक आहे, 2022 ला. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल एएसओच्या एक्झाम मध्ये 2018 ला किती प्रश्न विचारले आयोगानं? 4 प्रश्न. त्याच्यानंतर राज्यसेवा 2019 ला किती क्वेश्चन विचारले? 3 क्वेश्चन्स. आता बाळांनो मला सांगा, तुम्हाला जर टॉपिक माहिती आहे, नाउनच्या पलीकडे नाउन या आता जर पूर्ण टॉपिक शिकलो आपण, तर त्याच्या पलीकडे काय विचारणार आयोग? म्हणजे एक्झाम ही एवढी अवघड नाहीये, जी एवढी आपली मेंटॅलिटी जास्त स्ट्रॉंग आहे. म्हणजे निगेटिव्ह मेंटॅलिटी ठरवली आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं काय की बाबा इंग्लिश हार्ड जातं. अरे काही अडचण नाही रे बाबा, हार्ड जाताना मी आहे साबेर पटेल तुमची कमतरता भरून काढण्यासाठी. म्हणजे 100% तुम्हाला इंग्लिश या विषयामध्ये रुची, इंटरेस्ट कसा तयार करता येईल त्यासाठी आपण 100% प्रयत्न करणार. होतकरू विद्यार्थ्यासाठी, गरजू विद्यार्थ्यासाठी आपण हे प्रोग्राम चालवतोय, सक्सेस कॅप्सूल फास्ट ट्रॅक बॅच. 10 दिवसामध्ये तुम्हाला 100% पूर्ण मार्क बुस्टर सिरीज असेल, ही लक्षात ठेवा, मार्क वाढतील तुमच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे प्रोनाउन टॉपिक. कोणतं टॉपिक आहे? गर्ल्स बॉईज. आता मग तुम्ही म्हणता सर प्रोनाउन चिल्लर आहे, पण प्रोनाउन टॉपिक मध्ये पण बरेच असे क्ल्यूज असतात किंवा काही अशी ट्रिक असतात की त्याच्या माध्यमातून आपल्याला 100% मार्क घेता येतं. आता ह्या प्रोनाउन चॅप्टर मध्ये आता जर बघितलं तर बघा 2024 ला एमपीएससी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी किती प्रश्न आहे? 1 प्रश्न. त्याच्यानंतर राज्यसेवेला सुद्धा किती प्रश्न आहे? 1 प्रश्न आहे. कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ला किती प्रश्न? 2023 ला 1 क्वेश्चन आहे. 2 क्वेश्चन आहे. किती क्वेश्चन आहे? 2 क्वेश्चन्स आहे. हे ऑथेंटिक माहिती आहे, असं काही नाहीये. एमपीएससी ग्रुप बी 2022 ला किती प्रश्न आले? 3. ए बाबांनो मला सांगा, 2-3 कन्फर्म क्वेश्चन आहे, कन्फर्म की एवढं येईलच. तर ह्याच धर्तीवर पुढचा पेपर पॅटर्न ठरणार आहे ना. तर तलाठीमध्ये जेवढे काही तलाठी आता एक्झाम घेणारे आयोग, तर ह्याच बेसवरती आपण 100% त्याची स्टडी करणार, जेणेकरून आपल्याला कळेल की तलाठी हा जो पोस्ट आहे आपण कशा एक्वायर करू शकतो, त्याला प्राप्त करू शकतो ह्या अनालिसिसच्या माध्यमातून इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क घेऊन. त्याच्यानंतर ग्रुप बी 2023 ला किती प्रश्न आले? 5. किती? 5 प्रश्न. मला सांगा जोक आहे का? 5 प्रश्न एक टॉपिक देऊन जातोय आपल्याला. 5 क्वेश्चन किती टॉपिक देऊन जातोय? एक टॉपिक देऊन जातोय. तर हा टॉपिक चांगला केला पाहिजे माझ्या मते. 2022 ला किती प्रश्न आहे? 5. राज्यसेवेला 5 प्रश्न आले. बाळांनो बरेच विद्यार्थी मी पाहतोय की ते आयुष्यभर झटताय, काहींचं वय वाढलं, 1-1, 2-2 मार्कानं त्यांच्या पोस्ट राहतात. तर हे टॉपिक चांगले करा. आणि कसे करायचे चांगले? डायरेक्शन साठी स्पर्धा विश्व अकॅडमी जॉईन करा, युट्यूब चॅनलला फॉलो करा. आता बघा नेक्स्ट आहे ऍडजेक्टिव्ह टॉपिक आहे. कोणता टॉपिक आहे? ऍडजेक्टिव्ह. आता तुम्ही इकडे बघू शकतात ऍडजेक्टिव्ह टॉपिक मध्ये, जसं की आता इथं एमपीएससी ट्रान्सलेटर्स ग्रुप सी, त्याच्यामध्ये 2025 ला किती प्रश्न आले? 3 क्वेश्चन आले. किती? हाऊ मेनी? 3 क्वेश्चन. एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सी ला 2024 आणि 2023 ला सायमल्टेनियसली म्हणजे 2-2 प्रश्न आले दोन्ही वर्षी. 2 प्रश्न, 3 प्रश्न. मला तुम्हाला हेच सांगायचंय की हे नंबर्स ऑफ क्वेश्चन जे विचारले ना, आता ही संख्या काय दाखवते आपल्याला? संख्या आपल्याला एक प्रॉपर वे दाखवतं की बाबा जायचं कुठं आणि डायरेक्शन दाखवतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल एएसओ 2021 ला जो पेपर झाला त्याला किती प्रश्न आले? ऍडजेक्टिव्ह या टॉपिक वरती 2 प्रश्न. त्याच्यानंतर ग्रुप सी 2021 ला किती क्वेश्चन आले? 2.
राज्यसेवा 2023-2021 ला सायमल्टेनियसली किती प्रश्न आले? एक प्रश्न. म्हणजे हा टॉपिक चांगला करायलाच पाहिजे. स्ट्रॉंग पॉइंट आहे. एमपीएससी सर्वात जास्त पार्ट ऑफ स्पीच वरती क्वेश्चन विचारते, त्याच्यानंतर ओकॅप, त्याच्यानंतर ग्रामर वरती, लक्षात ठेवा. मग पुढं आता बघा वर्ब आहे. वर्ब कोणता टॉपिक आहे? वर्ब टॉपिक आहे. आता वर्ब टॉपिक मी म्हणेल की वर्ब हा जो एक इंग्लिशचा सोल आहे, त्याच्यानंतर वर्ब झालं, त्याच्यानंतर टेन्स झालं, हे जे ना इंग्रजीचे सोल आहे, याच्यावर 100% क्वेश्चन येतात 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 येतात, लक्षात ठेवा. तर गर्ल्स बॉईज राज्यसेवा 2024 ला 11 क्वेश्चन आहे. किती क्वेश्चन? 11 क्वेश्चन. जोक आहे का 11 क्वेश्चन, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्टेनोग्राफरचं ऑनलाईन एक्झाम झालं 2022 ला. तर 2022 ला ऑनलाईन एक्झाम मध्ये किती प्रश्न बनले? त्याचे 5 प्रश्न. एक टॉपिक 5 प्रश्न देऊन जातोय, आहे का नाही. ग्रुप सी 2022-2021 ला लगत हे 2 वर्षामध्ये किती प्रश्न आले? वर्ब या चॅप्टर वरती 3 प्रश्न. हाऊ मेनी क्वेश्चन? 3 क्वेश्चन्स. त्याच्यानंतर राज्यसेवा 2023 ला किती प्रश्न आले? 3 प्रश्न आले. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल एएसओ आणि कंबाईन 2023 ला जे पेपर झाला त्याच्यावरती 2 प्रश्न आले. तर मला सांगा, ह्या टॉपिक वरती, वर्ब या चॅप्टर वरती जर आपण चेक करतोय तर वारंवार बघितलं तर 2-5-3 2-5-3 असे प्रश्न बनताय बघा. म्हणजे 2-5-3 असे क्वेश्चन बनताय ना, तर हा टॉपिक आपल्याला चांगला करायचा, जेणेकरून एक्झाम मध्ये डाऊट क्लिअर होतील आणि आपल्याला 100% मार्क वाढतील आणि आपली ड्रीम पोस्ट आपल्याला भेटून जाईल. आता मॉडेल ऑक्झिलरी बघा. मॉडेल ऑक्झिलरी हा पण टॉपिक सोपा आहे. आता ह्या टॉपिक आता बघा, ह्या टॉपिक मॉडेल ऑक्झिलरी वरती हा जो टॉपिक आहे, 2024 ग्रुप बी ला किती प्रश्न आले? 2. 2023 राज्यसेवाला किती प्रश्न आले? 2. त्याच्यानंतर टेक्निकल प्री डिपार्टमेंटल एएसओ मध्ये 2022 ला किती आले? 2 प्रश्न आले. त्याच्यानंतर 24 ला राज्यसेवाला किती प्रश्न आला? 1. आणि 21-22 डिपार्टमेंटल पीएसआय ला किती प्रश्न आले? 1. म्हणजे 1-2-1-2 रेशो बघा, रेशो. म्हणजे हा प्रमाण बघा तुम्ही. म्हणजे कोणत्या टॉपिकला जास्त भर द्यायचा, कोणत्या टॉपिकला कमी भर द्यायचा, याने आयडिया जनरेट होते, याने आपल्याला एक ट्रिक येते. ओके. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे बघा, वेटेज ऑफ ऍडवर्ब. कोणता आहे? ऍडवर्बचा वेटेज बघा. आता जर आपण चेक केलं गर्ल्स बॉईज, ऍडवर्ब चॅप्टर हा पण पार्ट ऑफ स्पीच मध्येच येतो, ठीक आहे. तर राज्यसेवा, तसेच राज्यसेवामध्ये 2022 ला किती प्रश्न होते? त्याच्यावर 2. डिपार्टमेंटल एएसओचे एक्झाम आहे, त्याला 2 प्रश्न होते. ग्रुप सी मध्ये त्याला 2 प्रश्न होते. म्हणजे हा टॉपिक सगळीकडे आहे. डिपार्टमेंटल पीएसआय तसेच ग्रुप सी मध्ये किती प्रश्न होते? 2021 ला 2 क्वेश्चन होते, 2. म्हणजे हे प्रश्नांची संख्या आपल्याला आयडिया देते, आयडिया. त्याच्यानंतर एमपीएससी ट्रान्सलेटर ग्रुप सी चा 2025 मध्ये पेपर झाला, तिथं किती प्रश्न होते? ते 1 प्रश्न होता. त्याच्यानंतर एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये किती 2024 ला किती प्रश्न होते? 1 प्रश्न. त्याच्यानंतर मला सांगा, डिपार्टमेंटल एएसओ एक्झाम झाली 2023 ला, तिथं पण किती संख्या होती प्रश्नांची? 1 संख्या होती. तर सांगायचं तात्पर्य असा, हा जो नंबर्स आहे हे आपल्याला आयडिया जनरेट करून देतं की बाबांनो, आपल्याला स्टडी करायची तर कोणत्या टॉपिकला जास्त भर द्यायचा आणि कोणत्या टॉपिकला कमी भर द्यायचा. म्हणजे हे डायरेक्शन देतं, पाथ देतं आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे, आता बघा, प्रेपोजिशन. मी तर म्हणेल की हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा एरर जो हार्ड जाते तुम्हाला, मॅक्झिमम एरर आपले प्रिपोजिशनची असते, टेन्सची असते. ओके. तर राज्यसेवा 2023 ला किती संख्या होती? 3 प्रश्न विचारले ह्या टॉपिक वरती. त्याच्यानंतर एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी ला किती प्रश्न विचारले? 2024 ला 2 प्रश्न. या एकट्या टॉपिक वरती एवढे प्रश्न येत आहे बघा, 2-3-2-3. त्याच्यानंतर ग्रुप बी मध्ये 2023 ला किती विचारले? इथं आकडा बघू शकता तुम्ही, 2 आहे, 2. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यसेवा 2022 ला किती प्रश्न आले? 2 प्रश्न. एमपीएससी ट्रान्सलेटर सी ग्रुप सी 2025 ला किती प्रश्न आला? तिथं 1 प्रश्न आला. म्हणजे एवढं तर कन्फर्म झालं, आपल्याला कळतंय की प्रिपोजिशन हा पण चॅप्टर आपल्यासाठी काय व्हेरी 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 इम्पॉर्टंट असेल, कारण याच्यावर सुद्धा आयोग काय करतोय? प्रश्न विचारतोय. तर बाळांनो, आता बघा,
इथं तुम्ही बघू शकता ओकॅब वरती प्रश्न येत नाही का सर, असा प्रश्न असेल आता ओकॅब. त्याच्यानंतर बरेच असे टॉपिक आहेत. टेन्स, मी म्हणलं टेन्स सोडायचं नाही, टेन्स 100% क्वेश्चन आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर डिग्रीवर क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर सिंथेसिस वरती क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर सेंटेन्सचे टाईप वर क्वेश्चन आहे. ठीक आहे, म्हणजे बघा जसं आपण ओकॅब बघतोय, अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द, सिनोनिम्स समानार्थी शब्द, होमोफोन्स, होमोग्राफ, इडियम्स, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, या सर्वांवरती प्रश्न आहे गर्ल्स बॉयज. म्हणजे 2024, 2025, त्याच्यानंतर 2023 ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा, त्याच्यानंतर स्टेनोचे जे एक्झाम झाले, म्हणजे बरेच असे एक्झाम आहेत त्याच्यामध्ये 110%, नॉट 100%, 100% नाही, 110% प्रश्न आहे म्हणजे आहे. त्याच्यानंतर अजून कोणते टॉपिक म्हणलो मी, अजून जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये डिग्री बघा, डिग्री ऑफ कंपॅरिझन. ठीक आहे, डिग्रीवरती प्रश्न आहे. त्याच्यानंतर सिंथेसिस नावाचा जो प्रकार आहे सिंथेसिस, तर सिंथेसिस वरती क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर कंडिशनल सेंटेन्सेस जे असतात कंडिशनल, त्याच्यावरती क्वेश्चन आहे. मूड म्हणून हा एक टॉपिक आहे, त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आहे का नाही, मूड वरती. त्याच्यानंतर सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट जो आहे याच्यावरती सुद्धा काय माहितीये का क्वेश्चन आयोगानं विचारलेले आहे. तर बाळांनो हे पण टॉपिक आपल्याला चांगले करावं लागेल. म्हणजे 100% मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे टॉपिक केलं ना, तुम्हाला एक प्रॉपर डायरेक्शन भेटेल आणि तुमची ड्रीम पोस्ट तुम्हाला याच वर्षी भेटेल. त्यासाठी तुम्हाला स्पर्धा विश्व अकॅडमीला यावं लागेल. तर सांगायचं तात्पर्य असा की उद्यापासून शार्प 8 वाजता संध्याकाळी आपण काय करतोय, या युट्यूब चॅनलवरती स्पर्धा विश्व अकॅडमी, या युट्यूब चॅनलवरती काय करतोय गर्ल्स बॉयज, आपण एक सक्सेस कॅप्सूल, आपण त्याला एक नाव दिलेलं आहे सक्सेस कॅप्सूल फास्ट ट्रॅक बॅच घेतोय. आणि ह्या कॅप्सूल सक्सेस कॅप्सूल फास्ट ट्रॅक बॅच सर्वांसाठी, महाराष्ट्रातल्या सर्वांसाठी ही बॅच फ्री आहे. तर माझ्या सर्व तमाम कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चे जे तयारी करणारे विद्यार्थी आहे आणि ज्यांना वाटतं तलाठी एक्झाम पण द्यायची आपल्याला, त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की ह्या पीवायक्यू बॅचला काय व्हा, तुम्ही जॉईन व्हा आणि नक्कीच तुमच्या ड्रीम पोस्टला मिळवण्यासाठी आमचा हातभार न म्हणता 100% साथ लाभेल ही इच्छा व्यक्त करतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज एवढंच बघणार आणि सर्वांना परत एकदा सांगू इच्छितो की उद्यापासून 8 वाजता लाईव्ह चालतोय, आपण लाईव्ह सिरीज घेतोय पीवायक्यू सिरीज सक्सेस कॅप्सूल. ओके, विसरायचं नाही, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्व आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा, जेणेकरून ह्या संधीचं सोनं करता येईल. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय भारत.